तिकडे अमरावती शहरामध्ये कचऱ्याचे ढिगारे जैसे थे असल्याचं पाहायला मिळतं। नियमित कचऱ्याची साफसफाई होत नाही। रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे सध्या निदर्शनास येत आहे। कोणार्क कंपनीला कचरा उचलण्याचं कंत्राट दिलेलं आहे, मात्र तरी देखील रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे कचऱ्याचे मोठमोठे ढीग पाहायला मिळतात। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूया। स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर संत गाडगेबाबा यांनी हातात खराडा घेऊन जर पाहिलं तर स्वच्छतेचा या ठिकाणी संदेश दिलेला होता। मात्र त्यांच्या जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिलं तर अतिशय वाईट अवस्था त्यांच्या जिल्ह्यामधली आहे। मी सध्या संत गाडगेबाबा यांच्याच महासमाधी लगतच्या गाडगे नगर मध्ये आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पंचवडी ते शेगाव नाक्याकडे जाणारा हा संपूर्ण रोड आहे। मात्र या रोडच्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे या ठिकाणी साचलेले आहे। अमरावती शहरामध्ये नियमित साफसफाई होत नाही असा सातत्याने या ठिकाणी आरोप होतो। गेल्या वेळी जर पाहिलं तर गेल्या 8 दिवसापूर्वी जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेच्या वरून विशेष आमसभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। तब्बल 9 तास कचऱ्याच्याच विषयावर या ठिकाणी चर्चा झालेली होती। त्यामुळे कदाचित कचऱ्यावर हा मार्ग निघालेला आहे आणि नियमित कचऱ्याची साफसफाई होईल अशी एकंदरीत संपूर्ण लोकांना आशा होती। मात्र जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारे या ठिकाणी परिवर्तन झालेलं नाही। साफसफाई संदर्भात म्हटलं गेलं तर कुठंच साफसफाई नाही आहे। आठवडाभर इथं ढीग साचला जाते, मग कुठेतरी गाडी बोलावून ती उचलल्या जाते आणि त्यांना असं वाटतं की एका वेळेत सगळं उचलल्यामुळे सगळा काही प्रश्न सुटेल, असं होणार नाही। जेवढा जास्त कचरा साचला जाईल तेवढे रोगराई बाकीच्या गोष्टी सगळ्या पसरतील असं आम्हाला वाटतं। निश्चित एकूणच जर पाहिलं तर आठवडाभर कचरा उचलला जात नाही, त्यामुळे कचरा नियमित उचलला जात नसल्यामुळे घाणीचे सुद्धा साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे असे देखील नागरिक या ठिकाणी आपल्याला सांगत आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।